नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत C31 म्हणजेच बाल संगोपन आणि रंजन शिक्षण अभ्यासक्रम याचे पुस्तक पहिले बालविकास मूलतत्वे, बालविकास व बालमानसशास्त्र याचे आपण वाचन करणार आहोत. जीन पियाजे यांचे जीवनचरित्र, कार्य आणि बालशिक्षणातील योगदान हे आता आपण समजून घेऊया. जीवनचरित्र व कार्य. जीन पियाजे यांचा जन्म इसवी सन 1896 मध्ये स्वित्झर्लंड येथे झाला. सुरुवातीला त्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास केला होता, पण लवकरच त्यांनी मानवाच्या ज्ञान मिळविण्याच्या क्रियेचे नियंत्रण करणाऱ्या तंत्राचा अभ्यास सुरू केला. पियाजे यांनी 1910 साली पॅरिसमध्ये बुद्धिमापन कसोट्यांचे काम करणाऱ्या डॉक्टर सायमन यांच्याबरोबर काम केले. ते काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की लहान मुले किंवा लहान मुलांची विचार प्रक्रिया मोठ्या मुलांच्या विचार प्रक्रियेपेक्षा काही बाबतीत वेगळी असते. आणखी प्रयोग केल्यावर त्यांच्या हे लक्षात आले की मूल म्हणजे प्रौढाची छोटी प्रतिकृती नव्हे, तर मूल प्रौढांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करते. मुलांच्या शारीरिक वाढीच्या अवस्था सामान्य मातेलाही माहीत असतात. अशिक्षित स्त्री सुद्धा सांगू शकते, कारण त्या दृश्य असतात. त्यांचा कालावधी निश्चित असतो. बौद्धिक विकास आणि अन्य विकासाबाबतीतही अशाच अवस्था असतात. त्या संदर्भात शोध घेण्यासाठी पियाजेंनी स्वतःच्या 3 मुलांचे दीर्घकाळ निरीक्षण केले. या निरीक्षणाद्वारे बौद्धिक विकासाच्या विशिष्ट अवस्था असतात व त्या सार्वत्रिक आहेत, त्या आधारावर सिद्धांत तयार केले. म्हणजे त्यांचे मुख्य योगदान बौद्धिक विकासात आहे. पियाजे यांचे वयाच्या 84व्या वर्षी 1980 मध्ये निधन झाले. पियाजेंचे बालशिक्षणातील योगदान. पियाजेंनी बुद्धिविकास कसा होतो याबद्दल स्वतःचा सिद्धांत मांडला व बुद्धिविकासाची तत्वे सांगितली. ती खालीलप्रमाणे आहेत. 1. बुद्धिविकासात आनुवंशिकता व वातावरण या दोन्हीही महत्त्व असतात. दुसरा आहे बुद्धिविकासाच्या दृष्टीने बालपण जास्त महत्त्वाचे असते. 3. बुद्धीचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. 4. जीन पियाजे यांनी बुद्धिविकासाच्या 4 अवस्था मांडल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिली अवस्था जी आहे संवेदक कारक काल, म्हणजे जन्मापासून पुढील 2 वर्षे. या काळात मुलांमध्ये भाषा विकास, वस्तुबोध विकास आणि कार्यकारण भाव विकास दिसून येतो. या सगळ्या गोष्टी संपादित असतात, मुलाने शिकलेल्या असतात. दुसरी अवस्था आहे पूर्व क्रियात्मक काल. ती 2 ते 7 वर्षेपर्यंतची असतात. या 2 ते 4 वर्षापर्यंत मुले अनुमान काढण्यास सुरुवात करतात. या 4 ते 7 वर्षापर्यंत आंतरिक ज्ञानात्मक अवस्था असते. यात मुलाने काढलेले अनुमान जे दिसते त्यावर अवलंबून असते. अनुमान न बदलणारे असते. तिसरी अवस्था आहे वास्तव क्रिया, जे 7 ते 12 वर्षामध्ये असते. या अवस्थेत मूल वर्गीकरण करू शकते, क्रमांक लावू शकते, संख्या वापरू शकते, आकारमान, लांबी, रुंदी या संकल्पना त्यांना समजू शकतात. चौथी अवस्था आहे औपचारिक क्रिया, जी 12 ते 15 वर्षे या दरम्यान असते. या अवस्थेत सामान्यीकरण करता येणे, प्रत्यक्ष वस्तू समोर नसल्या तरी विचार करता येतो. पियाजे यांचे बालशिक्षणातील उपयुक्त तत्वे. बालकांना शिकवताना मुलांच्या कृतीला जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण पुरवावे. अमुक एक आशय शिकवायचा आहे असे ठरवून अनुभव देऊ नयेत. मुलाने निवडलेल्या अनुभवातून त्याला शिकू द्यावे. काय शिकतो यापेक्षा आवडीच्या कृती व्यवस्थित करतो का यावर भर द्यावा. वस्तूचे बाह्य ज्ञान होण्यासाठी, गुणधर्म कळण्यासाठी प्रत्यक्ष वस्तू दाखवाव्यात, हाताळू द्याव्यात. त्यातून लहान मोठा क्रम लावणे, मोजणे इत्यादी गोष्टी शिकवाव्यात. त्यानंतर गिजूभाई बधेका यांचे जीवनचरित्र, कार्य आणि बालशिक्षणातील योगदान आपण समजून घेऊया. त्यांचे जीवनचरित्र व कार्य. जागतिक स्तरावर बालशिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर भारतातही अनेक तज्ज्ञांनी त्यात काही महत्त्वाचे कार्य केले. त्यांची माहिती आपण पाहूया. 15 नोव्हेंबर 1885 रोजी सौराष्ट्र गुजरातमधील
चितलगाव येथे गिजूबाईंचा जन्म झाला. 1913 साली गिजूबाईंनी गुजरातमधील वडवान येथे वकिलीची धंद्यात सुरुवात केली. या धंद्यात अनेकदा माणुसकी गुंडाळून ठेवावी लागेल, त्यामुळे त्यांना मनापासून हा व्यवसाय आवडत नसे. फावल्या वेळात ते शेजार-पाजारच्या मुलांना शिकवत असत. गिजूबाईंच्या स्वतःच्या शालेय जीवनाविषयीच्या आठवणी फारच कटू होत्या. धाक दाखवणे, मारझोड, सक्ती अशा गोष्टींवर त्यावेळी भर असे. त्यांचा मुलगा नरेंद्र 2.5 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी शिक्षण पद्धतीची बारकाईने पाहणी केली आणि मुलांची आवड, निवड, इच्छा, अनिच्छा यांकडे संपूर्ण कानाडोळा करून शिकवले जाते हे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीबद्दलही पुस्तके त्यांनी वाचली, त्यावर मनन चिंतन केले. मॉन्टेसरीची साधने विकत आणली व त्यांच्या मुलांसाठी घरात बालमंदिर सुरू केले. गिजूबाईंच्या मामांनी मोठाबाईंनी भावनगर जवळ दक्षिणामूर्ती नावाची संस्था सुरू केली होती. मुलांसाठी संस्कार करणारे वसतिगृह असे या संस्थेचे सुरुवातीचे स्वरूप होते. गिजूबाईंनी लहान मुलांच्या शिक्षणातील गोडी पाहून मोठाबाईंनी त्यांना आपल्या वसतिगृहाचे प्राचार्य होण्याचे आमंत्रण दिले आणि गिजूबाई लगेचच दक्षिणामूर्ती संस्थेचे एक चालक बनले. 1916 साली त्यांनी महात्मा गांधी समोर शिक्षण सेवा करण्याची शपथ घेतली. 1918 साली गिजूबाईंनी दक्षिणामूर्तीत विनय मंदिर ही प्राथमिक शाळा व पुढे किशोर मंदिर ही माध्यमिक शाळा काढली. या शाळांमधील वातावरण वेगळे होते. तेथे गुरु विद्यार्थ्यांचा मित्र बनला, मार्गदर्शक बनला. तरीही गिजूबाईंचे समाधान झाले नाही. शिक्षणाची बांधील चाकोरी मोडता येत नाही ह्याची रुकरुक त्यांना वाटत होती. 1921 साली त्यांनी दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा उघडली. या शाळेत गिजूबाईंनी मॉन्टेसरीचा प्रत्येक सिद्धांत प्रयोगाने निरीक्षणाने पडताळून पाहिला. गिजूबाईंचे हे बालमंदिर थोड्याच दिवसात प्रसिद्ध झाले. 1922च्या सुमारास ताराबाई मोडक दक्षिणामूर्ती संस्थेत गिजूबाई बदेकांबरोबर काम करण्यास भावनगरला आल्या. गिजूबाईंच्या जीवनावर गांधीजींच्या विचारांचा फार मोठा पगडा होता. बाल शिक्षणावरच्या गिजूबाईंच्या प्रयोगांना ताराबाईंचे उत्तम साथ लाभली. या बालमंदिरात मॉन्टेसरी पद्धतीचा वापर होत असला तरी आपल्या देशातील राष्ट्रीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार त्यात योग्य ते बदल केले होते. ताराबाई व गिजूबाई यांनी तयार केलेल्या या पद्धतीला दक्षिणामूर्तीत गीता पद्धत म्हणत. 1925 साली गिजूबाईंनी बालमंदिर अध्यापन मंदिराची स्थापना केली. 1939 सालापर्यंत सुमारे 800 शिक्षकांना त्यांनी शिक्षण दिले. या शिक्षकांना मॉन्टेसरी शिक्षक असे प्रमाणपत्र देण्यात आले. गिजूबाईंनी बाल शिक्षण प्रसारासाठी अनेक व्याख्याने दिली, दौरे काढले, लिखाण केले. त्यामुळे गुजरातमध्ये बाल शिक्षणाचा बराच प्रसार झाला. 1926 साली गिजूबाईंनी दक्षिणामूर्तीत आवारात पहिले मॉन्टेसरी संमेलन भरवले. या मॉन्टेसरी संमेलनात मॉन्टेसरी संघाची बाल शिक्षण प्रचार व प्रसाराची स्थापना करण्यात आली. बाल शिक्षण प्रसारासाठी शिक्षण पत्रिका हे मासिक सुरू करण्यात ठरविले. गिजूबाईंचे मॉन्टेसरी संघाचे सुमारे 13 वर्षे काम करत होते. 1930च्या सुमारास ग्रामीण बाल शिक्षणाचा प्रश्न गिजूबाईंनी हाती घेतला. 1930 साली गांधीजींनी मिठाचा कायदेभंग करायस ठरविले. देशाला सत्याग्रहाची हाक दिली. गिजूबाईंनी त्यावेळी सत्याग्रहात भाग घेण्याचा अभिनव मार्ग शोधला. मिठाचा कायदेभंग करण्याऐवजी प्रौढ शिक्षण प्रसाराचे काम सुरू केले. त्यांनी त्यासाठी अक्षरज्ञान पुस्तिका तयार केली. रिकामे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वानरसेना सुरू केली. गिजूबाईंनी शिक्षणशास्त्र विषयक 40 पुस्तके लिहिली. बालकांसाठी त्यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली होती. लहान मुलांसाठी स्वतंत्र वेगळी पुस्तके ही संकल्पना त्यांनी राबवली. काकासाहेब कालेलकरांनी त्यांना बालसाहित्याचा ब्रह्मा म्हणून गौरविले. गुजराती साहित्यिकांनी त्यांना बालकप्रेमी सम्राट अशी पदवी दिली. अशा बालकप्रेमी व्यक्तीचा मृत्यू 1939 साली वयाच्या 54व्या वर्षी झाला. गिजूबाई बदेकांचे बाल शिक्षणातील योगदान. गिजूबाईंनी मॉन्टेसरी सिद्धांताचा अभ्यास करून त्यामधील
बाल स्वातंत्र्य आणि स्वयंस्फूर्ती या कल्पना प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी प्रयोग केले. त्यांनी या कल्पनांना भारतीय वळण दिले. भारतीय संस्कृतीच्या संस्कारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा समावेश बाल शिक्षणात केला. पालक प्रबोधनावर त्यांनी भर दिला व बाल शिक्षण केंद्र हे लोकशिक्षणाचे साधन बनले.